नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. सकाळी सकाळी मला जायचं होतं वाकडेवाडी बस स्टॉपला. मग काय लगेच आवरला आणि पावलात्र करत निघालो मनपाकडे. त्यानंतर मनपाला जाऊन लगेच वाकडेवाडीची बस पकडली, बसमध्ये जाऊन बसून घेतलं. आज रोडवर पण जास्त काही ट्रॅफिक नव्हती आणि बसमध्ये पण जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे बसायला सीट भेटून गेला. आता मी मस्तपैकी सीटावर बसून वाकडेवाडीला जातो. तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. मी वाकडेवाडीला पोहोचलो आणि इथं मी पडता पडता वाचलो, नाहीतर समोरचे दातच तुटले असते रे बाबा. आणि मामाला जायचं होतं संभाजीनगरला. मग काय लाईनीत उभा राहिलं, त्यांना संभाजीनगरचं तिकीट काढून दिलं. नंतर त्यांना बसमध्ये बसून आणि बाय बाय बोलून मी रूमच्या दिशेने निघालो. बसमधून मी COEP कॉलेज जवळच उतरून घेतलं. म्हटलं तिथून पावलं तर करता आपण रूमवर जाऊ. रूमवर येऊन थोडं पडत नाही तर लगेच मित्राचा कॉल आला, तुझ्याकडे ATM आहे का, मला पैसे काढायचे. मग काय तो लगेच रूम खाली आला आणि आम्ही ATM मध्ये गेलो. आणि हा माणूस मला फक्त 100 रुपये काढायला ATM मध्ये घेऊन आला. काय म्हणू मी याला आता. त्यानंतर आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, ते कुठे मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दाखवतो. आम्ही आलोय फिश ॲक्वेरियमला. आता सगळ्यात पहिले तिकीट काढून घेतो आणि मध्ये जातो. तिकीट घेतलंय काढून, आता आपण लवकर मध्ये जाऊ. मध्ये जाऊन बघतो तर काय हे मासे बिलकुल पण हालत नाही. तिकडे बघितलं तर काय त्या माशाच्या अंगाला काटे, आणि ह्या माशाला काय म्हणता माहितीये का तुम्हाला, एंजल. आणि ते ऑस्कर मासा पण आहे. त्याचबरोबर टायगर शार्क, कासव पण आहे. आणि कासव तर त्याच्या धुंदीत मस्त पोहतोय. आणि फिश ॲक्वेरियम छोटं पण भारी आहे. चला आता मी रूमच्या दिशेने पावलात्रा करून निघतो. आणि जाताना मी या चमचमणाऱ्या लाईटाच्या पुलावरनं जाणार आहे. माझ्यासोबत जो होता त्याला इथे एक फोटो काढायचा होता. म्हटलं चल तुझा फोटो काढून घेऊ, मग आपण रूम कडे जाऊ. त्याचा फोटो काढून घेतला. त्यानंतर या चमचमणाऱ्या पुलावर आम्ही पावलात्रा करत निघालो रूमच्या दिशेने. आणि माझ्या रूमच्या बाजूलाच भंडारा होता. मग लगेच निघालो भंडारा खायला. भंडाऱ्याची लाईन तर बघा किती लंबी आहे. भंडाऱ्यामध्ये खायला होतं बटाट्याची भाजी, खिचडी, जिलेबी, पिठलं आणि प्यायला ताक पण होतं बरं का, आणि एक पाण्याची बॉटल. पोटभर जेवून पोटातल्या कावळ्यांना शांत करून मी निघालो पावलात्रा करत रूमच्या दिशेने. आणि आजचा मिनी व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.